हा चित्रपट करण्यामागे चित्रपटाची बलस्थानं तुम्हाला गोष्ट ऐकल्यानंतर काय वाटली? निवेदिताताई तुमच्यापासून. जसं प्रत्येक जण एका गोष्टीचा उल्लेख करतोय पुन्हा पुन्हा, ते म्हणजे ह्याची कथा. गोष्ट खूप छान आहे. आणखीन मी एक अभिनेत्री म्हणून काही निवडताना बघते की त्या व्यक्तिरेखेचं त्या गोष्टीमध्ये कितपत कनेक्शन आहे बाकीच्या कॅरेक्टर्सशी. म्हणजे असं होऊ शकतं तुम्ही कदाचित खूप असाल रोलची लेंथ किंवा कशाही पेक्षा सुद्धा, की इम्पॉर्टन्स किती आहे गोष्टीमध्ये. ह्याच्यात 4च पात्र आहेत, त्याच्यामुळे 4ही पात्रांची ती गोष्ट आहे. तर ते एक बघते. आणि मुख्य म्हणजे कथा खूप गोड आहे आणि इतकी आपलंसं अशी वाटणारी अशी ती गोष्ट आहे. कोणालाही तुम्ही कोणी पटकन त्या कॅरेक्टर्सशी आयडेंटिफाय करू शकेल अशी आहे. आणि उमाचं जे स्पेशली जी व्यक्तिरेखा आहे ती मला करताना खूप मजा आली, कारण खूप शेड्स आहेत त्याला वेगवेगळ्या, आणि म्हणून मला खूप आवडलं काम करायला. बरोबर उमेश आणि प्रिया होते आणि इमेन्सली एन्जॉयड वर्किंग विथ देम. आणि गिरीश तर काय, आम्ही खूप 3-3.5 वर्ष एक सिरियल करताना खूप छान आमचे सूर जुळले होते, त्याच्यामुळे मजा आली करताना काम करताना. आदित्य बरोबर मी पहिल्यांदाच काम केलं. ऍक्च्युली लंडनला जाऊन काम करायचंय, स्वतःचा स्टाफ न घेता जायचं. भयंकर भीती वाटत होती कसं काय होईल, पण अप्रतिम व्यवस्था होती, खूप छान व्यवस्था होती. आणि आदित्य इतका डेफिनेट होता ना त्याला काय पाहिजे त्याच्यामध्ये, त्यामुळे समोरच्या ऍक्टरचं काम खूप सोपं झालं. म्हणजे नाही हे असंच हवंय, त्याच्या डोक्यात अख्खा सिनेमा होता, त्याला सगळं समोर दिसत होतं काय पाहिजे ते, विच आय फाउंड व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. आणखीन मग ठीक आहे, मग देन यू फॉलो हिम कम्प्लिटली. दॅट्स एक्झॅक्टली वॉज द बलस्थान ऑफ दिस फिल्म. वा डॉक्टर.